हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सफरचा लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी नॉलेज ऑफ फायनान्स अँड अकाउंट ऑडिटिंगचा मॉक पेपर 1 सॉल्व्ह करत आहे. ठीक आहे, प्रॅक्टिस सेटसाठी करत आहे. आपण मिनिमम 10 मॉक पेपर आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहे. 10 ते 15 मॉक पेपर आपण इथे सॉल्व्ह करू. ठीक आहे, तसंच मराठीचं सुद्धा आपण मॉक पेपर आज सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे, आणि सर्व सिरीज आपण स्टार्ट करून आहे की अकाउंटच्या, ऑडिटिंगच्या, जीएसटीच्या, इन्कम टॅक्सच्या, बिझनेस लॉच्या सर्वच आपण आता सिरीज एकामागे एक स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या. जर तुमचा सपोर्ट असला तेव्हाच आपण मॉक पेपरला पण कंटिन्यू करू शकणार, अदरवाईज नाही. कारण की मॉक पेपर खूप इम्पॉर्टंट असतो. कारण की मॉक पेपरमध्ये सर्व मिक्स क्वेश्चन असतात आणि मिक्स क्वेश्चनला टॅकल करणं खूप इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, काही नंतर आपण फक्त इंग्लिशमध्येच बनवू आणि काही याच्यानंतर मग आपण मराठीमध्येच बनवू. कारण की काही लोक फक्त इंग्लिशमध्येच पेपर देतात, काही मराठीमध्ये देतात. तर त्यानुसार पण आपण करू. कारण की दोन्हीमध्ये काय होतं, थोडा लॉस होऊन जातो आपल्याला. तर त्याच्यामुळे आपण जे आहे ते एकतर इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये असंच बनवू किंवा दोन्ही कंबाईन पण बनवू. ठीक आहे, तर चला स्टार्ट करूया आपण आजचा मॉक पेपर. तसंच अकाउंट प्रोफेशनलचे पीडीएफ्स अवेलेबल आहे. ज्यांना पण ते पीडीएफ्स पाहिजे असेल त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला ते पीडीएफ मिळून जाईल. ठीक आहे, चला स्टार्ट करूया आपण. आज फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. विच ऑफ द फॉलोइंग मे रिझल्ट इन ओव्हरस्टेटमेंट ऑफ कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेशन. खालीलपैकी काय ऑपरेशन्स मधील रोख प्रवाहाचा जास्त दाखवणारा परिणाम होऊ शकतो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटलायझिंग रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, सेकंड अंडरस्टेटिंग रिसिवेबल, थर्ड डेप्रिसिएशन ओमिशन अँड फोर्थ इग्नोरिंग प्रीपेड इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड. ठीक आहे, अंडरस्टेटिंग रिसिवेबल, येणाऱ्या रक्कम कमी दाखवणे. ठीक आहे, नेक्स्ट सेकंड रिव्हॅल्युएशन रिझर्व इज नॉट ट्रान्सफर्ड टू. पूर्ण मूल्यांकन राखीव निधी कोणत्या खात्यात वर्ग केला जात नाही. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट जनरल रिझर्व, सेकंड कॅपिटल रिझर्व, थर्ड सिक्युरिटीज प्रीमियम अँड फोर्थ प्रॉफिट अँड लॉस. तर आन्सर आहे प्रॉफिट अँड लॉस मध्ये. ठीक आहे, रिव्हॅल्युएशन रिझर्व जो आहे तो ट्रान्सफर होत नाही प्रॉफिट अँड लॉस मध्ये. जनरल रिझर्व मध्ये, कॅपिटल रिझर्व आणि सिक्युरिटी प्रीमियम मध्ये होतो. नेक्स्ट थर्ड इफेक्टिव्ह कॅपिटल इन्क्लुड्स. प्रभावी भांडवलामध्ये काय समाविष्ट असते. तर बघा, ऑप्शन आहे इंटेंजिबल असेट, सेकंड अक्युमुलेटेड लॉस, थर्ड प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस अँड फोर्थ वर्किंग कॅपिटल. तर आन्सर आहे फोर्थ वर्किंग कॅपिटल, कार्यकारी भांडवल. ठीक आहे, इफेक्टिव्ह वर्किंग कॅपिटल मध्ये इंटेंजिबल असेट, अक्युमुलेटेड लॉसेस अँड प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस नसतात. Next, fourth, if profit on sale of fixed asset is wrongly taken as a revenue, its effect. स्थिर मालमत्ता विक्रीवरील नफा महसूल म्हणून चुकीच्या घेतल्यास काय परिणाम. तर बघा, ऑप्शन आहे ग्रॉस प्रॉफिट, ऑपरेटिंग प्रॉफिट, नेट प्रॉफिट अँड रिटेन अर्निंग ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, ऑपरेटिंग प्रॉफिट, कार्यकारी नफा. नेक्स्ट फिफ्थ, विच ऑफ द फॉलोइंग ब्रेक द मॅचिंग कन्सेप्ट. खालीलपैकी कोणती गोष्ट सममित तत्वाचे उल्लंघन करते. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ॲमोरटायझिंग गुडविल, सेकंड प्रीपेड रेंट, थर्ड डेफर्ड टॅक्स अँड फोर्थ कॅपिटलायझिंग आर अँड डी मीन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ कॅपिटलायझिंग आर अँड डी मीन्स संशोधन व विकास भांडवलीकरण करणे. ठीक आहे, नेक्स्ट सिक्स्थ, वाईल कम्प्युटिंग कॉस्ट ऑफ कॅपिटल इक्विटी इज कॉस्टलियर बिकॉज. भांडवल खर्चाची गणना करताना इक्विटी महागडी असते कारण. तर बघा, ऑप्शन आहे रिस्क इज लोअर, सेकंड रिस्क इज हायर, थर्ड रिटर्न आर फिक्स अँड फोर्थ इट इज टॅक्स डिडक्टेबल. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, रिस्क इज हायर, धोका जास्त असतो. नेक्स्ट सेवन, टीडीएस डिडक्टेड बट नॉट डिपॉझिटेड इज. कपात केलेला पण न भरलेला टीडीएस हा. ऑप्शन आहे बघा एक्सपेन्स, सेकंड असेट, थर्ड कॉन्टिजेंट लायबिलिटी अँड फोर्थ स्टॅच्युटरी लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ स्टॅच्युटरी लायबिलिटी, वैधानिक दायित्व. नेक्स्ट एट, इन कॅश फ्लो स्टेटमेंट डिव्हिडंड पेड इज. रोख प्रवाह निवेदनात दिलेला लाभांश हे. तर बघा, ऑप्शन आहे ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी, इन्व्हेस्टिंग ऍक्टिव्हिटी, नॉन कॅश ऍक्टिव्हिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, फायनान्सिंग ऍक्टिव्हिटी, वित्त पुरवठा क्रिया. नेक्स्ट नाइन्थ, अंडर मार्जिनल कॉस्टिंग फिक्स कॉस्ट इज ट्रीटेड ॲज. सीमांत खर्च तत्वावर स्थिर खर्च कसा गणला जातो. तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट प्रोडक्ट कॉस्ट, सेकंड इन्व्हेंटरी कॉस्ट, थर्ड पिरियड कॉस्ट अँड फोर्थ कॅपिटल एक्सपेंडिचर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, पिरियड कॉस्ट मीन्स कालावधी खर्च. नेक्स्ट टेन्थ, इन केस ऑफ ह्युमन रिसोर्स अकाउंटिंग सॅलरी पेड इज.
मानव संसाधन लेखाशास्त्रात दिलेले वेतन हे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल एक्सपेंडिचर, सेकंड डेफर्ड रेव्हेन्यू, थर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्स अँड फोर्थ असेट क्रिएशन. करेक्ट आन्सर आहे थर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्स, महसूल खर्च. नेक्स्ट 11 रेक्टिफिकेशन ऑफ वन साइडेड एरर अफेक्ट्स. एक बाजूच्या चुका सुधारल्यास परिणाम होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ट्रायल बॅलन्स, सेकंड लेजर, थर्ड प्रॉफिट अँड लॉस अँड फोर्थ बोथ साइड इक्वली. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट ट्रायल बॅलन्स. ठीक आहे, ट्रायल बॅलन्स मीन्स होते तेरीज पत्र. नेक्स्ट 12 बोनस शेअर इन्क्रीज. बोनस शेअर मुळे काय वाढते. तर बघा ऑप्शन आहे नेटवर्थ, सेकंड वर्किंग कॅपिटल, थर्ड पेड अप कॅपिटल अँड फोर्थ कॅश फ्लो. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड पेड अप कॅपिटल, भरलेले भांडवल. नेक्स्ट 13 इफ ऍक्च्युअल कॉस्ट इज लेस दॅन स्टँडर्ड कॉस्ट व्हेरियन्स इज. प्रत्यक्ष खर्च माफक खर्चापेक्षा कमी असल्यास विचलन कसे असते. तर बघा ऑप्शन आहे ऍडवर्स, फेवरेबल, अनफेवरेबल, ॲबनॉर्मल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फेवरेबल मीन्स अनुकूल. नेक्स्ट 14 इन्कम टॅक्स रिफंड रिसिव्ड इज. प्राप्त झालेली उत्पन्न कर परतफेड ही. तर बघा ऑप्शन आहे रेव्हेन्यू इन्कम, सेकंड कॅपिटल इन्कम, थर्ड ऍडजस्टमेंट फॉर टॅक्स अँड फोर्थ नॉट इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे ऍडजस्टमेंट ऑफ टॅक्स, कर समायोजन. नेक्स्ट 15 ALP इज टॅक्स ॲज. ALP ची कर गणना कशी केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट पार्टनरशिप, इंडिव्हिज्युअल, कंपनी, AOP. करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट पार्टनरशिप मीन्स भागीदारी. नेक्स्ट 16 when a contingent liability become probable and estimable it becomes. जेव्हा संभाव्य दायित्व शक्य व मोजता येण्याजोगे होते तेव्हा ते. बघा ऑप्शन आहे कॉन्टिजेंट असेट, सेकंड ऍक्च्युअल एक्सपेन्सेस, थर्ड प्रोव्हिजन अँड फोर्थ डेफर्ड लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रोव्हिजन मीन्स तरतूद. नेक्स्ट 17 ट्रान्सफर प्राइसिंग इज रिलेव्हंट इन. ट्रान्सफर प्राइसिंग कोणत्या क्षेत्रात महत्वाचे आहे. तर बघा ऑप्शन आहे इंटरनल ऑडिट, सेकंड इंटरनॅशनल टॅक्सेशन, थर्ड बँकिंग अँड फोर्थ जीएसटी रिफंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इंटरनॅशनल टॅक्सेशन, आंतरराष्ट्रीय कर प्रणाली. नेक्स्ट 18 जीएसटी पेड ऑन अ कार फॉर डायरेक्टर यूज इज. संचालकाच्या वापरासाठी कारवरील भरलेला जीएसटी हा. तर बघा ऑप्शन आहे अलाउएबल आयटीसी, सेकंड डिसअलाउड आयटीसी, थर्ड डेफर्ड असेट अँड फोर्थ रेव्हेन्यू एक्सपेन्स. तर करेक्ट आन्सर आहे डिसअलाउड आयटीसी, नाकारलेला आयटीसी. नेक्स्ट 19 इफ इन्व्हेंटरी इज ओव्हरस्टेटेड द इम्पॅक्ट ऑन प्रॉफिट इज. साठा अधिक दाखवल्यास नफ्यावर काय परिणाम होतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट नो चेंज, अंडरस्टेटेड, थर्ड ओव्हरस्टेटेड अँड फोर्थ डेफरस्टेटेड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ओव्हरस्टेटेड, अधिक दाखवलेलं. नेक्स्ट 20 वेन इंटरियम डिव्हिडंड इज पेड इट अफेक्ट्स. अंतरिम लाभांश दिल्यास याचा परिणाम कशावर होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट शेअर कॅपिटल, रिझर्व, लायबिलिटी अँड प्रॉफिट बिफोर टॅक्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रिझर्व मीन्स राखीव. नेक्स्ट 21 टॅक्स हॉलिडे इज अकाउंटेड फॉर अंडर. कर सवलतीची नोंद कुठे केली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेफर्ड टॅक्स, ऍडव्हान्स टॅक्स, AS22 अँड एक्झेप्शन प्रोव्हिजन. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट डेफर्ड टॅक्स, पुढे ढकललेला कर. ठीक आहे. नेक्स्ट 22 एरर ऑफ प्रिन्सिपल अफेक्ट. तत्वातील चूक यावर परिणाम करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लेजर बॅलन्सिंग, सेकंड ट्रायल बॅलन्स, थर्ड फायनान्शियल स्टेटमेंट अँड फोर्थ सस्पेन्स अकाउंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड फायनान्शियल स्टेटमेंट, वित्तीय पत्रक. नेक्स्ट 21 इन केस ऑफ हायर परचेस इंटरेस्ट कंपाऊंड इज. हायर परचेस व्यवहारात व्याज भाग हा. तर बघा ऑप्शन आहे असेट, कॅपिटलाइज, एक्सपेन्स, रिझर्व. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड एक्सपेन्स मीन्स खर्च. नेक्स्ट 24 गुड्स सेंट ऑन कॉन्टिजेंट आर रेकॉर्डेड ॲज. कन्साइनमेंट वर पाठवलेली माल नोंदवली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस, सेल, इन्व्हेंटरी, ब्रांच स्टॉक. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्व्हेंटरी मीन्स साठा. नेक्स्ट 25 प्रोव्हिजन फॉर डाउटफुल डेब्ट इज क्रिएटेड अंडर. शंकास्पद देणगीसाठी तरतूद ही या तत्वाखाली केली जाते. तर बघा ऑप्शन आहे रिअलायझेशन कन्सेप्ट,
second produce concept, third cost concept, and fourth going concept. The correct answer is second produce concept, काळजी होती तत्व. नेक्स्ट 26 शेअर बायबॅक लीड्स टू शेअर पुनर्खरेदीमुळे काय होते तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज इन इक्विटी, सेकंड डिक्रीज इन रिझर्व्ह, थर्ड इन्क्रीज इन कॅश अँड फोर्थ इन्क्रीज इन लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डिक्रीज इन रिझर्व्ह, राखीव कमी होणे. ठीक आहे. तसंच कॉम्बो पीडीएफ अवेलेबल आहे, ज्यांना पण ही पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या नंबरवर मेसेज करून पीडीएफ घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट 27 ऑडिट ऑफ इंटरनल कंट्रोल फॉल अंडर, अंतर्गत नियंत्रणाचे लेखापरीक्षण कोणत्या प्रकारात आहे तर बघा ऑप्शन आहे वाउचिंग, सेकंड कंपायलन्स ऑडिट, थर्ड सिस्टम ऑडिट अँड फोर्थ स्टॅच्युटरी ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सिस्टम ऑडिट, प्रणाली लेखापरीक्षण. नेक्स्ट 28 अ कॉन्ट्रा एंट्री अफेक्ट, कॉन्ट्रा नोंद यावर परिणाम करते तर बघा ऑप्शन आहे ओनली कॅश बुक, सेकंड ओनली बँक बुक, थर्ड बोथ कॅश अँड बँक अँड फोर्थ ओनली लेजर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बोथ कॅश अँड बँक, दोन्ही रोख व बँक. नेक्स्ट 29 कॉस्ट शीट एक्सक्लूड, खर्च पत्रात काय नसते तर बघा ऑप्शन आहे फॅक्टरी रेंट, सेकंड ऍडमिन ओव्हरहेड, थर्ड सेलिंग ओव्हरहेड अँड फोर्थ फायनान्शियल चार्जेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे लास्ट फायनान्शियल चार्जेस, वित्तीय खर्च नसतो. नेक्स्ट 30 अ पार्टनरशिप फर्म कॅन क्लेम डेप्रिसिएशन इफ, भागीदारी संस्था घसारा कधी घेऊ शकते तर बघा ऑप्शन आहे असेट आर लीज, सेकंड असेट आर आयडल, थर्ड यूज्ड फॉर बिझनेस अँड फोर्थ फायनान्शियल एक्सटर्नली. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड यूज्ड फॉर बिझनेस, व्यवसायासाठी वापरली जाते. ठीक आहे. नेक्स्ट 31 मटेरियलिटी कन्सेप्ट हेल्प्स इन, वस्तुनिष्ठता तत्व यासाठी उपयुक्त आहे तर बघा ऑप्शन आहे डिस्क्लोजिंग ऑल आयटम, थर्ड इग्नोरिंग मायनर आयटम, थर्ड कॅपिटलाइजिंग स्मॉल असेट अँड फोर्थ रिव्हॅल्यूइंग ऑल असेट्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इग्नोरिंग मायनर आयटम, किरकोळ बाबी दुर्लक्षित करणे. नेक्स्ट 32 फॉरेन्सिक ऑडिट इज मोस्टली रिलेटेड टू, फॉरेन्सिक लेखापरीक्षण प्रामुख्याने संबंधित असते तर बघा ऑप्शन आहे इन्व्हेंटरी व्हॅल्युएशन, सेकंड फ्रॉड डिटेक्शन, थर्ड बँक रिकन्सिलेशन अँड फोर्थ रुटीन चेकिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड फ्रॉड डिटेक्शन, फसवणूक शोधणे. नेक्स्ट 33 सीएसआर स्पेंडिंग इज मॅन्डेटरी फॉर, सीएसआर खर्च कोणासाठी बंधनकारक आहे तर बघा ऑप्शन आहे ऑल कंपनीज, सेकंड कंपनीज विथ प्रॉफिट, थर्ड लार्ज प्रॉफिट मेकिंग कंपनीज अँड फोर्थ पब्लिक सेक्टर ओनली. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लार्ज प्रॉफिट मेकिंग कंपनीज, मोठ्या नफ्याच्या कंपन्या. नेक्स्ट 34 अमोरटायझेशन अप्लाइज टू, अमोरटायझेशन खालीलपैकी कोणावर लागू होते तर बघा ऑप्शन आहे टँजिबल असेट्स, इंटँजिबल असेट, लँड, डेटर्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इंटँजिबल असेट, अमूर्त मालमत्ता. नेक्स्ट 35 बिल्स रिसिवेबल डिसोनर्ड इम्पॅक्ट, बिल वसूल न झाल्यास परिणाम होतो तर ऑप्शन आहे डेटर्स, क्रेडिटर्स, कॅश, बँक. तर करेक्ट आन्सर आहे डेटर्स, देणेदार. नेक्स्ट 36 जीएसटी लायबिलिटीज बुक अंडर, जीएसटी देयता कुठे नोंदवली जाते तर बघा ऑप्शन आहे प्रोव्हिजन, सेकंड अदर करंट लायबिलिटी, थर्ड ट्रेड पेएबल अँड फोर्थ कॉन्टिजेंट लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड अदर करंट लायबिलिटी, इतर चालू दायित्व. नेक्स्ट 37 ऑडिट रिस्क इन्क्लूड, लेखा परीक्षणाचा धोका यात समाविष्ट आहे तर बघा ऑप्शन आहे इनहेरिट रिस्क, सेकंड कंट्रोल रिस्क, थर्ड डिटेक्शन रिस्क अँड ऑल ऑफ द अबव. आन्सर आहे वरील सर्व, मीन्स अंतर्निहित धोका, नियंत्रण धोका आणि शोध धोका. नेक्स्ट 38 इन्कम फ्रॉम कंपोजिट सप्लाईज टॅक्सेबल ऍट, संयुक्त पुरवठ्यावर कर कसा लावला जातो बघा ऑप्शन आहे ऍव्हरेज रेट, हायेस्ट रेट, प्रिन्सिपल सप्लाय रेट अँड आयटम वाइज रेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड प्रिन्सिपल सप्लाय रेट, मुख्य पुरवठ्याच्या दराने. नेक्स्ट 39 फिक्शियस असेट आर शोन, काल्पनिक मालमत्ता कुठे दर्शवली जाते बघा ऑप्शन आहे इन प्रॉफिट अँड लॉस, सेकंड इन बॅलन्स शीट, थर्ड अंडर कॅपिटल अँड फोर्थ नॉट ॲट ऑल. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इन बॅलन्स शीट. ठीक आहे, ताळेबंद. नेक्स्ट 40 वेन इन्कम इज रिकॉग्नाइज और रिसिव्ड बेसिस, प्राप्तीच्या आधारे उत्पन्न ओळखल्यास तर बघा ऑप्शन आहे प्रुडन्स फॉलोड, सेकंड मॅचिंग इग्नोर्ड, थर्ड ॲक्युरल इग्नोर्ड अँड फोर्थ बी अँड सी. तर करेक्ट आन्सर आहे बोथ बी अँड सी, मीन्स मॅचिंग इग्नोर्ड
अँड ॲकरेल मीन्स जुळवणी तत्व दुर्लक्षित करणे आणि हक्काधारी तत्व दुर्लक्षित करणे. नेक्स्ट 41 फिक्स कॉस्ट पर युनिट डिक्रीज विथ. युनिट मागे स्थिर खर्च कधी कमी होतो? तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज इन प्रोडक्शन, सेकंड इन्क्रीज इन सेल, थर्ड डिक्रीज इन रॉ मटेरियल अँड फोर्थ डिक्रीज इन ॲडमिन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट इन्क्रीज इन प्रोडक्शन, उत्पादनात वाढ. नेक्स्ट 42 कंपोजिट युनिट इन कॉस्टिंग आर. खर्च तत्वातील संयुक्त एकक म्हणजे बघा ऑप्शन आहे फिजिकल युनिट, सेकंड इक्विव्हॅलेंट युनिट, थर्ड स्टँडर्ड युनिट अँड फोर्थ जॉईंट स्टॉक युनिट. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड इक्विव्हॅलेंट युनिट, समतुल्य एकके. नेक्स्ट 43 ऑडिट ओपिनियन इज एक्सप्रेस ऑन. लेखापरीक्षण अभिप्राय कोणावर दिला जातो? तर बघा ऑप्शन आहे इंटरनल कंट्रोल, सेकंड गोइंग कन्सर्न, थर्ड ट्रू अँड फेअर व्यू अँड फोर्थ फ्रॉड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ट्रू अँड फेअर व्यू, खरी व योग्य प्रतिमा. नेक्स्ट 44 कॅपिटल एम्प्लॉईड एक्सक्लूड. वापरलेल्या भांडवलात काय गृहीत धरले जात नाही? तर बघा ऑप्शन आहे लॉंग टर्म लोन, सेकंड इंटेंजिबल असेट, थर्ड करंट लायबिलिटी अँड फोर्थ वर्किंग कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड करंट लायबिलिटी, चालू दायित्वे. नेक्स्ट 45 टॅक्स डिडक्टेड बट नॉट क्लेम लीड टू. कपात केलेला पण न मागितलेला कर यामुळे काय होते? तर बघा ऑप्शन आहे रिफंड, लॉस, इन्कम, डेफर्ड असेट. आन्सर आहे डेफर्ड असेट, पुढे ढकललेली मालमत्ता. नेक्स्ट 46 ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह इज. सर्वसाधारण राखीव निधी हस्तांतरण हे. तर बघा एक्सपेन्स, प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन, थर्ड लायबिलिटी अँड फोर्थ रिव्हॅल्युएशन गेन. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड प्रॉफिट डिस्ट्रीब्युशन, नफ्याचे वाटप कर. नेक्स्ट 47 टॅक्स ऑडिट अंडर इन्कम टॅक्स ऍक्ट इज अप्लिकेबल वेन. प्राप्तिकर कायद्यानुसार कर लेखापरीक्षण कधी आवश्यक असतं? तर बघा ऑप्शन आहे टर्नओव्हर एक्सीड लिमिट, सेकंड प्रॉफिट इज लो, थर्ड असेट्स आर अंडर व्हॅल्यूड अँड फोर्थ टीडीएस इज डिडक्ट. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट टर्नओव्हर एक्सीड लिमिट, उलाढाल मर्यादा ओलांडते तेव्हा. नेक्स्ट 48 ऑडिट नोटबुक इज मेंटेन बाय. लेखापरीक्षण वही कोण ठेवतो? तर बघा ऑप्शन आहे क्लायंट, सेकंड स्टॅच्युटरी ऑडिटर, थर्ड इंटरनल ऑडिटर अँड फोर्थ आर्टिकल असिस्टंट. तर करेक्ट आन्सर आहे आर्टिकल असिस्टंट, लेखापरीक्षण सहाय्यक. नेक्स्ट 49 मार्जिन ऑफ सेफ्टी इन्क्रीज विथ. सुरक्षतेचा फरक कशामुळे वाढतो? तर बघा ऑप्शन आहे डिक्रीज इन सेल, सेकंड इन्क्रीज इन फिक्स असेट, थर्ड इन्क्रीज इन कॉन्ट्रीब्युशन अँड फोर्थ डिक्रीज इन सेलिंग प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्क्रीज इन कॉन्ट्रीब्युशन, योगदान वाढल्यास. नेक्स्ट 50 इन केस ऑफ डेथ ऑफ पार्टनर गुडविल विल इज. भागीदाराच्या मृत्यूनंतर गुडविलचे काय होते? तर बघा ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट, सेकंड डेबिटेड टू डिक्रीज पार्टनर, डिसीज पार्टनर, थर्ड रिटर्न ऑफ फुल्ली अँड इग्नोर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड डेबिटेड टू डिसीज पार्टनर, मृत भागीदाराच्या नावावर डेबिट केली जाते. ठीक आहे. बघा ऑल इन वन पीडीएफ अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये 7 टॉपिक्स आपण कव्हर केलेले आहे आणि त्याच्यामध्ये 142 कन्सेप्ट आहे. ठीक आहे. 142 कन्सेप्ट मिळून 7000 MCQs बनवलेले आहे. त्याची प्राइस जी आहे ती 850 आहे आणि आजच लास्ट डेट आहे डिस्काउंटेड प्राइसची जी आहे 750. ज्यांना पण ही बुक आज पाहिजे असेल ती 750 ला मिळेल. उद्या जर ऑर्डर केला तर 850 ला ती प्राइस राहणार आहे. ठीक आहे. तसंच इंडिव्हिज्युअल पीडीएफ पण अवेलेबल्स आहे. ज्यांना ही इंडिव्हिज्युअल पीडीएफ हवी असेल त्यांना पण ती इंडिव्हिज्युअल पीडीएफ मिळून जाईल. ठीक आहे. पीडीएफ साठी तुम्ही गिवन नंबरवर इथे मेसेज करा व्हॉट्सअपला, तिथे तुम्हाला ती पीडीएफ अवेलेबल होऊन जाईल. ठीक आहे. ज्यांनी पण आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.